नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल? नमस्ते, मी खासदार संजय काका पाटील यांची सून शिवानी पाटील बोलते. आज आम्ही आटपाडी येथे महिलांसाठी संक्रांत निमित्त हळदी कुंकू व होम मिनिस्टरचा कार्यक्रम घेतला होता. यासाठी आम्ही अँकर क्रांतीनाना मळेगावकर यांना मुंबईहून या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं. महिलांना आनंद घेता यावा, महिलांचं मनोरंजन व्हावं, महिलांच्या कलेला वाव मिळावा म्हणून. आणि अतिशय आटपाडीच्या महिलांनी ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतला, मोठ्या प्रमाणात इथं उपस्थिती लावली. याच्याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे. आमच्या या कार्यक्रमासाठी खरं म्हणायचं गेलं तर खूप मोठा आम्हाला साथ लाभली, ती म्हणजे देशमुख कुटुंबियांची. आदरणीय राजेंद्र अण्णा देशमुख असतील, आदरणीय अमरबापू देशमुख असतील, आदरणीय हर्षवर्धन दादा देशमुख असतील, यांची आम्हाला मोलाची साथ लाभली. तसेच पडळकर कुटुंबीय आदरणीय गोपीचंद दादा पडळकर असतील, तसंच त्यांचे सहकारी अनिल दादा पाटील असतील, तसंच त्यांचे सर्व सहकारी देशमुख कुटुंबियांचे सर्व सहकारी व आमचे आदरणीय खासदार संजय काका पाटील यांच्या अखंड मॅनेजमेंट टीमकडून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला व ह्या कार्यक्रमाला अतिशय छान रिस्पॉन्स मिळाला. खरंच ज्या महिला गरजू होत्या, ज्या महिला खेळाडू वृत्तीच्या होत्या, ज्या महिला हौशी होत्या, त्यांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात भाग घेतला. आणि 3 मेन गिफ्ट जे फ्रीज, टीव्ही आणि कूलर होता, हे अतिशय गरजू घरांमध्ये गेले. याचं खरं तर कौतुक. आणि असंच दरवर्षी आम्ही इथे येऊन हा कार्यक्रम घेत जाऊ आणि महिलांचा उत्साह वाढवू, महिलांच्या प्रगतीचे धोरणं राबवू आणि महिलांच्या बचत गटासाठीही इथं आम्ही कर्ज वाटप करू, याचं आम्ही इथे वचन दिलेलं आहे आणि त्याची पूर्ती नक्कीच करू. आदरणीय खासदार संजय काकांनी ह्या तालुक्यामध्ये पूर्ण पाणीवाटा करून शेतकऱ्यांचा आधार बनून सर्वत्र हिरवळ केलेली आहे. शहरामध्ये अनेक नगरपालिकांना निधी दिलेला आहे. शहरामध्ये सगळीकडे पाण्याची मोहीम पोहोचवलेली आहे व आधी 1205 कोटी रुपये देऊन आटपाडीला टेंबू विस्तारित योजना राबवलीच होती. तर तेवढ्यात आत्ताच सुधारित प्रशासकीय मान्यता यातून 2270 कोटी रुपयांचा निधी आणून आदरणीय खासदार संजय काकांनी आता आटपाडीच्या वंचित राहिलेल्या गावांना सुद्धा पूर्ण ओलिताखाली आणलेला आहे. एवढीच मी तुम्हाला विनंती करते. असंच तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबाच्या पाठीशी राहू दे. नमस्कार.